माझी लाडकी बहीण योजना। महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेची जोरदार चर्चा सुरू आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार महिन्यांना दर महिन्यांना 1500 रुपये देणार आहेत। या योजनेसाठी पात्र महिलांना कागदपत्राच्या काही अटी ठेवण्यात आल्या होत्या, पण कागदपत्रे बनवण्यासाठी राज्यभरात तहसील कार्यालयावरील गर्दी पाहता राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। राज्य सरकारने लाभार्थी महिलांसाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता दिली आहे। ज्या महिलांकडे डोमेसाईल म्हणजे आदिवास दाखला नाही त्या महिलांकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा अन्य जन्म दाखला यापैकी एकही कागदपत्र राहिले तरी त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। तसेच या योजनेसाठी राज्य सरकारने 15 जुलै ही अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती, पण राज्य सरकारने ही मुदत 2 महिन्यांनी वाढवली आहे। याचाच अर्थ आता राज्यातील महिला या योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करू शकणार आहेत। राज्य सरकारने केलेल्या या घोषणेमुळे आता महिलांना तहसील कार्यालयात जायची गरज नाही हे स्पष्ट झालं आहे। नेमका अटी काय नव्या घोषणा काय? सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत 1 दिनांक जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2000 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा 1500 रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत। या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। आता लाभार्थी महिलांकडे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र, जन्म दाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत। सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळता आली आहे। सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहेत। पर राज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्या पतीचे जन्म दाखला, शाळाचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल। 2.5 लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाचे पिवळे व केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। सदर योजनेच्या कुटुंबातील एका पात्राच्या अविवाहित महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे।